जमशेदपूर पोलीस कॉलनीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 3 महिला 2-3 दिवसापासून अचानक कुठेतरी गायब झाल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप होते. त्यामुळे त्या तिघी कुठेतरी फिरण्यासाठी वा पाहुण्यांकडे गेल्या असाव्यात असे शेजाऱ्यांना वाटत होते. पण जेव्हा बंद घरातून अत्यंत उग्र दुर्गंधी येऊ लागली तेव्हा मात्र परिसरात चिंतेचे वातावरण तयार झाले. काहीतरी गैर घडले असावे अशी शंका परिसरातील लोकांना येऊ लागली. अखेरीस शेजाऱ्यांनीच पोलीस ठाण्याला खबर दिली. ही माहिती मिळताच रात्री 8 वाजता जमशेदपूर पोलीस घाईघाईने घटनास्थळी पोहोचले. लोकांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच दुर्गंधी पसरली होती. हा वास पोलिसांना एका गुन्ह्याची चाहूल देणाराच होता. पोलिसांनी तातडीने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पोलिसाचा अंदाज खरा ठरला. खोलीत एक नाही तर तब्बल 3 मृतदेह पडले होते. पोलीस हवालदार सविता, तिची वृद्ध आई लकिया आणि तिची 13 वर्षाची मुलगी गीता यांचे ते मृतदेह होते. तिघांचे सडलेले मृतदेह घरात पसरलेले आणि वाळलेले रक्त पाहून ते तिहेरी हत्याकांड 2-3 दिवसापूर्वी झाले असावे असा अंदाज पोलिसांनी बांधला. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेत ठार झालेल्या सविता या पोलीस खात्यातील असल्याने त्यांच्याविषयी माहिती गोळा करण्यात फारशी अडचण आली नाही. हा तिहेरी हत्याकांड का झाला, त्यांची हत्या कुणी केली याची पूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. नक्षलवाद्यांच्या एका हल्ल्यात 2009मध्ये सविताचा पती कैलास याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ती गर्भवती होती. तिला मुलगी झाली. तिचे नाव गीता ठेवण्यात आले. पती निधनानंतर अनुकंपा तत्वावर सविता पोलीस खात्याला नोकरीला लागली. सध्या ती जमशेदपूरच्या SSP कार्यालयात तैनात होती. सविताला पतीच्या पश्चात नोकरी मिळाली. पोटापाण्याची सोय झाली. पण शरीराच्या भुकेचे काय? तरणी बांड विधवा पाहून अनेक कामाधांच्या मनात तिच्याबद्दल कामुक विचार येतात. तिला भोगण्याची स्वप्ने अनेकांना पडतात. सविता अजून तरुण होती, विधवा होती, त्यामुळे तिच्यावरही काही जणांचा डोळा होता. यातच तिची ओळख असणारा तिचा सहकारी रामचंद्र सिंग जमुदा याच्याशी झाली. रामचंद्र अविवाहित होता. त्यालाही स्त्रीसुखाची गरज होती. तो SSPच्या वाहनावर चालक होता. साहजिकच SSP कार्यालयात असतील तेव्हा तो कार्यालयातच असे. तिथेच सविता कामाला होती. एका ठिकाणी काम करत असल्याने त्यांच्यातील संपर्क वाढला. आता रामचंद्र तिला एकटीला गाठून बोलू लागला. तिच्याशी गप्पा मारू लागला. तिला घरी सोडण्यासाठी जाऊ लागला. कधी तिला दुटीवर येतानाही तो घेऊन येत असे. पोलीस गाडी दारात येऊन तिला घेऊन जाते किंवा पोलीस गाडीतून तिला घरी सोडले जाते. यात कोणालाही काही गैर वाटण्याचे कारण नव्हते. रामचंद्रच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला होता. हळूहळू त्याच्या मनात जे आहे ते पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही याची त्याला खात्री पटली. तो तिच्याशी जास्तच लगट करू लागला. पती सुखापासून वंचित असणाऱ्या सविताच्या मनातही कामांनी पेटला होता. आता तीही त्याच्याशी आपुलकीने वागू लागली. एक दिवस तिने त्याला घरी जेवणासाठी बोलवले. तसा तो हरकला आणि तो संध्याकाळी जेवणासाठी घरी आला. घरी गेला तेव्हा पाहतो तर फक्त सविताच एकटी घरी होती. तिची आई आणि मुलगी गावाकडे गेली होती. या संधीचा दोघांनी फायदा घेतला आणि दोघांनी मनसोक्त कामक्रीडा केली. आता त्या दोघांमधील अनैतिक संबंध सुरू झाले होते. चोरी चुपे असलेले संबंध आता तिच्या आईच्याही लक्षात आले. पण तरुण विधवा मुलीची गरज लक्षात घेऊन तिने तोंड बंद ठेवले. सविताची मुलगी अजून अजान होती. याचा फायदा घेत आता रामचंद्र रोजच तिच्याकडे जाऊ लागला. तो आला की सविता त्याच्याबरोबर बेडरूममध्ये झोपत होती तर तिची आई आणि मुलगी दुसऱ्या खोलीत झोपत असे. अगदी नवरा बायकोप्रमाणे सविता आणि रामचंद्र यांच्यात नेहमीच संबंध सुरू झाले. या संबंधाची चर्चा आता पोलीस खात्यातही सुरू झाली. पण दोघांना कोणाचीही पर्वा नव्हती. त्यांच्यातील संबंध सुरू असतानाच तिच्या आयुष्यात सुंदर नावाचा तरुण आला. सुंदर हा अवघा 25शीतील तरुण होता. साहजिकच तरण्याबांड सुंदरवर सविताचा जीव जाडला. रामचंद्रपेक्षा कमी वयाचा सुंदर तिला आवडू लागला. आता ती सुंदरला घरी बोलावू लागली. सुंदर तर नवतरुण होता. ती बोलावेल तेव्हा तो येत होता. तिच्याशी संबंध ठेवत होता. साहजिकच आता ती रामचंद्रला टाळू लागली. आपल्याला भरभरून सुख देणारी सविता आता का टाळू लागली असा प्रश्न त्याला पडला. तो वारंवार तिला काय चुकले म्हणून विचारत होता. माझ्याशी का बोलत नाही असे म्हणत होता. पण ती त्याला काही उत्तर देत नव्हती. आणि रामचंद्रने एक दिवस सुंदरला सविताच्या घराबाहेर पकडले. तेव्हापासून तो तिच्यावर पाळ ठेवू लागला. सविताचे सुख जर पुन्हा मिळवायचे असेल तर सुंदरला तिच्यापासून दूर केले पाहिजे असे त्याला वाटू लागले. हळूहळू त्याचा हा विचार पक्का होत गेला. अखेरीस त्याने निर्णय घेतला की सुंदरला संपवायचे. पण असे तसे संपवायचे नाही.
तर सविताबरोबर कामक्रीडा करत असताना त्याला रंगेहात पकडून तिच्या समोर संपवायचे, म्हणजे ती पुन्हा दुसऱ्या कोणाचा विचारही करणार नाही. म्हणून तो आता सुंदरच्या पाळतीवर राहू लागला. त्या रात्री सुंदर सविताला भेटणार असल्याचे रामचंद्रच्या लक्षात आले. कारण सविताला सुट्टी होती. तरीही तिने रामचंद्रला घरी येऊ नको असे सांगितले होते. ती मला येऊ नको म्हणते याचा अर्थ सुंदर तिच्याकडे येणार असेल असे त्याने गृहीत धरून रात्रीच्या काळोखात तो सविताच्या घराबाहेर टेहळणी करू लागला. मध्यरात्र उलटून गेली तरी सुंदर काही आला नाही. तसा रामचंद्र विचारात पडला. त्याला वाटले सुंदर आधीच आला असेल, म्हणून तो डायरेक्ट तिच्या घराकडे निघाला. त्याने दारावर थाप मारली, पण तिने दरवाजा उघडला नाही. त्याने पुन्हा दारावर थाप मारली. आतून सविताचा आवाज आला आणि ती जागी झाली. तिने दरवाजा उघडला आणि ती रामचंद्रला म्हणाली, तुला सांगितले होते तू येऊ नको, मग का आलास, अशी ती त्याला दरडावून म्हणाली. तो रागाने म्हणाला, मी नाही तर कोण, तुझा सुंदर आहे का आतमध्ये, असे म्हणत तो बेडरूममध्ये निघाला. तो बेडरूममध्ये गेला पण तिथे कोणीच नव्हते. सुंदर तावडीत न सापडल्याने रामचंद्र चिडला होता. त्यातच सविता त्याला बडबड करू लागली होती. त्यामुळे रामचंद्रच्या रागात अजून भर पडली. त्याच्या हातात कारची गिअर केबल होती. त्याच वायरनेच त्याने सवितावर वार केला. त्यामुळे ती ओरडली. दुसऱ्या क्षणी त्याने वायरचा तिढा तिच्या गळ्याभोवती टाकला आणि तिला आवळून त्याने ठार केले. ही झटापट सुरू असताना सविताची मुलगी गीता आईच्या मदतीला धावली आणि त्याने त्या मुलीचाही खून केला. दोघांचा जीव घेतल्यानंतर या प्रकरणाची साक्षीदार असलेली सविताची वृद्ध आई जिवंत राहता कामा नये या विचाराने त्याने तिची हत्या केली. तिघींना रक्तबाबा मृतदेह तिथे टाकून तो पसार झाला. तिसऱ्या दिवशी या तिहेरी खून प्रकरणाने खळबळ माजली. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. एका महिला पोलिसाचा आणि तिच्या आई आणि मुलीचा एकाच वेळेस खून झाला. त्यामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क होती. त्यातच तिच्या पतीची नक्षलवाद्यांनी हत्या केल्यामुळे या तिहेरी हत्याकांडाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. सविताची हत्या झाली तरी तिचा प्रियकर रामचंद्र काहीच नाही झाले सारखा वावरत होता. 3-4 दिवसापूर्वी झालेल्या हत्याकांडाची माहिती त्याला कशी काय मिळाली नाही, हा पोलिसांसमोर प्रश्न होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तिने माहितीशी संबंध तोडले होते असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे पोलीस तिचे कॉल डिटेल्स तपासत होते. त्यामुळे दिनांक 19 जुलैपर्यंत रामचंद्र तिच्या संपर्कात होता असे दिसून आले. त्यानंतर मात्र त्याने तिच्याशी काही संपर्क केला नव्हता. मग मात्र पोलिसांनी संशयाची सुई रामचंद्रकडे फिरवली. त्यानेही गुन्हा कबूल केला. अशाच नवनवीन क्राईम कथा ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.